वाढत्या महागाईच्या विरोधात शहर शिवसेनेच्या वतीने डॉक्टर आंबेडकर पुतळा ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत वरणभात आंदोलन करीत मोर्चा काढण्यात आला। सत्तेत असूनही जनतेच्या हिताचा प्रश्न घेऊन लढणाऱ्या पुणे शहर शिवसेनेच्या शिवसैनिकांनी वाढणाऱ्या महागाईच्या विरोधात वरणभात हे अनोखे आंदोलन केलं। सध्या तूरडाळ तांदूळाचे दर वाढत आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलंय। त्यातच सरकारने डाळ साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची तूरडाळ जप्त केली। ही डाळ रेशन कार्डवर न देता सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली। तसेच तांदूळाचे दरही वाढत आहेत। व्यापारी साठेबाजी करून तांदळाचे दर वाढवत आहेत। शिवाय सर्वसामान्यांना मिळणाऱ्या केरोसिनमध्येही सरकारने वाढ केली नाही। त्यामुळे केरोसिनच्या काळ्या बाजारालाही सरकार प्रोत्साहन देत आहे। म्हणूनच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढते आणि गरीब मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसतोय। यासाठी सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेला माल सर्वसामान्यांना कमी दरात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। माजी आमदार शिवसेना शहर प्रमुख विनायक निमन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर विधानभवन येथे सभा घेऊन भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। सध्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे। रेशनिंगवरती जे धान्य मिळायला हवं ते धान्य मिळत नाही। APL कार्ड धारकांचं धान्य संपूर्णतः बंद केलेलं आहे। सर्व जीवनावश्यक वस्तूंचे, विशेषतः डाळ, तांदूळ, इतर सर्व वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। केरोसिनच्या नवीन धोरणामुळे एका कुटुंबाला फक्त 4 लिटर रॉकेल मिळतं। त्या 4 लिटरमध्ये एक कुटुंब महिनाभर आपलं अन्य धान्य या ठिकाणी खाऊ शकत नाही आहे। असे विविध प्रश्न खऱ्या अर्थानं आजचे दिन येणार आणि सर्व नागरिकांना त्यांच्या सुखसोयी मिळणार या एका आशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार घालवून या ठिकाणी भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे। परंतु जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा अजूनपर्यंत त्यांच्याकडनं पूर्ण होऊ शकत नाही आहे। त्याकरता आमच्या मित्रपक्षाला जागा करण्यासाठी की बाबांनो, लोकांनी जो विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला आपण तडा जाऊन देऊ नका। ही वाढत चाललेली महागाई ही कमी करा। सर्वसामान्य जनतेने एका विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि हा विश्वास जर आपण गमावला तर पुढच्या वेळेस जनता आपल्याला माफ करणार नाही, हेच दाखवण्याकरता आणि या पुणे शहरातील सर्व झोपलेल्या लोकप्रतिनिधींना, एक सुद्धा पुणे शहरातला लोकप्रतिनिधी, भाजपचे 8 आमदार आहेत, 1 खासदार आहे, एकही लोकप्रतिनिधी या जीवनावश्यक वस्तू संदर्भात आपलं तोंड सुद्धा उघडत नाही। त्यांना झोपेतनं जागा करण्याकरता हे आंदोलन आहे। प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर असणार आहे आणि माझे सहकारी मित्र चंद्रकांतजी मोकाटे, आदरणीय व्यासपीठावरती सगळ्यांची काय नाव घेत नाही, महिला आघाडीच्या आमच्या महिला प्रमुख खेंडेताई, आमच्या सर्व नगरसेविका, मग सोनम झेंडे असतील, आमच्या ठोसरताई असतील, फुर्वेताई असतील, आमच्या मंगळकरताई असतील, या सर्वच आणि उपस्थित सर्व माझ्या या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल की लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला असेल की मोर्चा काढण्याची गरज काय। बांधवांनो आणि भगिनींनो, मला या ठिकाणी सांगावंच वाटतं की आदरणीय शिवसेना प्रमुख पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे की आमची बांधिलकी जनतेशी आहे, आम्ही जनतेच्या बरोबर आहोत। सत्तेत जरी आम्ही कशी आशेन बघती
झाल्याने